नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काहीतरी गडबड करणार आणि इंडिया आघाडीच्या सरकारचे गणित बिघडवणार अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहेत. सध्या आपल्या भारतात हा सोशल मीडिया नावाचा जंतू मोठा धुमाकूळ माजवित आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, आपले एकनाथ शिंदे आणि रामविलास पासवान या 4 नेत्यांच्या पक्षाच्या पाठिंब्यामुळे मोदीजींना पंतप्रधान पदावर आरूढ होता आले. हे पक्ष आणि इतर लहान मोठे पक्ष यांचा पाठिंबा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक न बोलावता मोदीजींनी डायरेक्ट एनडीएची बैठक बोलावली होती. त्यात सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. मोदीजींनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांपैकी एकालाही वगळले नाही. ज्या वरिष्ठ मंत्र्यांकडे जे खाते होते ते तसेच कायम ठेवून आपले मंत्रिमंडळ बनवले. समजा नितीश कुमार यांनी जरी पाठिंबा काढला तरी एनडीए सरकारची काही वाकडे होत नाही. चंद्राबाबू नायडू यांचा भक्कम पाठिंबा कायम असेपर्यंत सरकारला मुळीच धोका नाही. त्यात शिंदे यांचे 7 आणि पासवानांचे 5 खासदार सध्या कोणताही धोका पत्करतील असे अजिबात वाटत नाही. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कसे काय पाय उतार करता येईल हा सुद्धा प्रश्नच आहे. कारण याचे गणित म्हणावे तेवढे सोपे नाही. चंद्राबाबू नायडू यांना जे पाहिजे आहे ते फक्त हे सरकारच देऊ शकते. जर त्यांनी पाठिंबा काढला आणि सरकार गडगडले नाही तर त्यांची फाईल तयारच आहे. या अशा परिस्थितीत दररोज वेगवेगळ्या कंड्या पिकवणे आणि जनतेचे मनोरंजन करणे हे काही तथाकथित पत्रकारांचे दररोजचे काम आहे. आज नितीश कुमार यांच्या 12 खासदारांपैकी किती खासदार त्यांच्या बरोबर आहेत याचा लेखाजोखा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे आहे. हे सरकार कसे चालवावे, त्यासाठी जे काही करावे लागेल ते कसे करावे आणि कोणाला आपल्याकडे कसे वळवावे याची संपूर्ण योजना भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींकडे तयार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा गवगवा मोठ्या प्रमाणावर झाला. ठिकठिकाणी निदर्शने झाली, आंदोलन झाले. पण यामुळे अमित शहा राजीनामा देतील किंवा या सरकारला काही धोका पोहोचवेल अशा भ्रमात कोणी राहू नये. तरीही आज आपल्या देशातील सरकार पडले तर इंडिया आघाडीत सर्वसंमत नेता कोण असेल यासाठी लठ्ठालठ्ठी होणार नाही याची शाश्वती कोण देणार? कारण काँग्रेसचे तोंड पूर्वेकडे आहे, ममताबाईंचे पश्चिमेकडे आहे, आम आदमी पक्षाचे उत्तरेकडे आहे आणि लालूजींचे दक्षिणेकडे आहे. इतर पक्षांचे पाठबळ या परस्परांकडे पाठ असलेल्या पक्षांना मिळेल काय हा सुद्धा प्रश्न आहे. राहुल गांधी यांना अदानी काही प्रिय नाहीत, पण इतर अनेक पक्षांना अदानी हा मोठा दाने वाटतो. त्यामुळे केवळ अदानी करून अखिलेश पासून इतर अनेक पक्षांना आपल्याकडे वळवणे काँग्रेस पक्षाला शक्य आहे असे आज तरी दिसत नाही. समजा काठावरचे बहुमत मिळून इंडियाचे सरकार बनले तरी काठाकाठाने हे नवी काठीबाज मंत्रिमंडळ किती दिवस टिकेल हा प्रश्न आहेच. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक पक्ष आपली काठी घेऊनच उभा आहे. अशा सर्व वातावरणात सोशल मीडिया मध्ये नको त्या भानगडी करून अफवा पसरवून केवळ आपला TRP वाढवण्याचा हा उद्योग दिसतो. दुसरा कोणताही अर्थ यामधून काढता येत नाही. ते काहीही असले तरी समजा 2-4 पक्षांनी पाठिंबे काढले तरी भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांजवळ प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C असे अनेक बहारदार प्लॅन तयार आहेत. त्यामुळेच मनाचे मांडे खाणारे आमचे तथाकथित पत्रकार कल्पना विलासाच्या सुखस्वप्नात दंग राहून जे दावे करीत आहेत ते फसवे आहेत असे आम्हाला वाटते. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.